श्री स्वामी समर्थ मंडळी, सध्या अधिक मास सुरू आहे. अधिक मासामध्ये आपल्या नातेवाईकांची, कुटुंबियांची घरामध्ये मान सन्मान केला जातो, त्यांची पूजा केली जाते. त्याच्यामध्ये महत्त्वाचा एक व्यक्ती असतो, तो म्हणजे जावई. जावयाचा खूपच थाटामाटात मानपान केला जातो. तर दुसरी गोष्ट आहे की सध्या शास्त्रानुसार आईची सुद्धा ओटी भरली जाते. म्हणजे ज्या विवाहित मुली आहेत त्या मुली आपल्या आईची ओटी भरतात, अशी एक प्रथा आहे. त्यानुसार मंडळी, तुम्ही जर विवाहित असाल आणि तुम्हाला तुमच्या आईची ओटी भरायची असेल तर काय करावे? आता त्याच्यामध्ये नवीन एक प्रश्न आहेत बघा, की ज्या मुली आपल्या आईपासून दूर राहतात, विदेशात राहतात, परराज्यात राहतात, किंवा ज्या मुलींना आपल्या आईकडे अधिक मास महिन्यात जाता येत नाही, त्यांनी काय करायचं? दुसरा प्रश्न आहे की बाबा, ज्या मुलींना आपल्या आईची ओटी भरता येत नसेल त्यांनी काय करायचं? शिवाय आपली आई जर देवाघरी निघून गेली असेल, आई विधवा असेल, तर अशा मुलींनी, विवाहित मुलींनी काय करायचं? कोणाची ओटी भरायची? म्हणजे या सर्व प्रश्नाची उत्तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, शास्त्रानुसार विवाहित मुली, महिला आपल्या आईची ओटी भरतात. अविवाहित मुली ओटी भरू शकत नाहीत. पण सध्या आता अनेक ट्रेंड सुरू झालेला आहे, किंवा अनेक तरुण मुलं म्हणजे मुली आपल्या अविवाहित असतानाही आपल्या आईची ओटी भरतात, प्रेमाने, आदराने. ही एक चांगली गोष्ट आहे, याच्यामध्ये काही चुकीचं नाही. असो, पण आता ज्या विवाहित मुली आहेत आणि त्यांना अशा काही समस्या आहेत, त्यांनी काय करायचं? तर त्याच्यावरती बघा, ज्यांना आपल्या आईची ओटी भरणं शक्य होत नाही कोणत्याही कारणामुळे, वरीलपैकी आपण जी काही कारणं बघितली त्या कारणामुळे, कोणत्याही कारणामुळे आपल्या आईची ओटी भरणं शक्य होत नसेल तर काय करायचं? तर बघा, आता तुम्हाला तुमच्या माहेरचं कुलदेवी माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला तुमच्या माहेरची कुलदेवी माहीत असेल तर तुम्ही ओटी भरू शकता. ते कसं? तर बघा, तुमचे जे माहेरची कुलदेवी आहे तिचा फोटो घ्यायचा. तुमच्या गावात जर शहरात कुठं मंदिर असेल किंवा घरात देवारा असेल तर तिथं, मंदिर असेल तर मंदिरात जाऊन तुम्ही ओटी भरू शकता, किंवा घरात देवारा असेल तर देवाऱ्यावरती जाऊन तुम्ही ओटी भरू शकता. जर देवाराही नसेल तर पाटावरती त्या कुलदेवीचा फोटो ठेवायचा, जो कोणती तुमची कुलदेवी आहे तुमच्या माहेरची. बघा, माहेरची कुलदेवी म्हणजे त्या मुलीची आईच असते, मुलीची काळजी घेणारी असते. आईच्या पाठीमागे त्या मुलीची काळजी सासरी गेल्यानंतर माहेरची कुलदेवी घेते. म्हणून त्या कुलदेवीचा फोटो पाटावर ठेवायचा, व्यवस्थित सजावट करायची, आरती वगैरे लावायची, धूप पेटवायची, अगरबत्ती लावायची, प्रसाद घ्यायचा आणि सर्व ओटीची सामान घेऊन त्या देवीची ओटी भरायची, की हे आई, मी माझी आई समजूनच तुझी ओटी भरत आहे. जरी काय माझ्याकडून चूक भूल झाली तरी सांभाळून घे, माझ्यावरती कृपा राहू दे. असं म्हणून, अशी प्रार्थना करून त्या देवीची, कुलस्वामिनी देवीची तुम्ही ओटी भरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःच्या आईची ओटी भरल्याचं समाधान मिळेल, पुण्य मिळेल. त्यामुळे हा एक पर्याय आहे, हा शास्त्रानुसार पर्याय आहे. तुम्ही बिनधास्तपणे हा पर्याय वापरू शकता आणि तुमच्या कुलस्वामिनी देवीची, कुलस्वामी अंबाबाई देवी, जी कोणती देवी असेल त्याची तुम्ही ओटी भरू शकता. तर बिनधास्त, काही काळजी न करता, तुम्ही तुमच्या आईची ओटी भरता येत नसेल तुम्हाला तर तुमच्या माहेरची कुलस्वामी देवी जी कोणती आहे त्यांची अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरा. सर्व महिलांपर्यंत ही अतिशय महत्त्वाची माहिती पोचवा. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.